नमस्कार, तुम्ही ऐकत आहात वेणुध्वनी 90.4 FM KLE कनसू. आजच्या युवा शक्तीमध्ये मनीषा तुमचं स्वागत करते. आज आपण भेटणार आहोत एक युवा उद्योजक आहेत त्यांना, ज्यांचं नाव आहे अपूर्वा चंद्रकांत खानोलकर. त्या इन्फिनिट माइंड्सच्या को-फाउंडर आहेत, तसेच पिंक वॉरियर्स फाउंडेशनच्या त्या प्रेसिडेंट आहेत. युवा उद्योजिका म्हणून मी त्यांची ओळख करून दिली. तर त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि त्यांच्याबद्दलची अधिकची माहिती आपण त्यांच्याशी बोलून जाणून घेणार आहोत. खूप वेगवेगळ्या सेक्टरमध्ये त्या काम करत आहेत, त्यामुळे खूप इंटरेस्टिंग असणार आहे आजचा शो. सुरुवातीला स्वागत करूया त्यांचं. अपूर्वा, वेणुध्वनीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. थँक्यू. युवा उद्योजिका म्हणून मी तुमची एक थोडक्यात ओळख करून दिली, पण तुमच्याबद्दल अधिकची माहिती जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही मूळच्या कुठल्या, शिक्षण कुठं झालं आणि सध्या काय चालू आहे. अच्छा, तर मी मूळची बेळगावचीच. तर शिक्षण माझं सगळं बेळगावातच झालं. पहिलं मी माझं स्कूलिंग, त्याच्यानंतर ग्रॅज्युएशन BCA केलं आहे आणि त्यानंतर मी एक UPSC ॲस्पायरंट होते. तर मला UPSCचं खूप लहानपणीपासून आवड होती आणि मी ते क्षेत्र निवडलं होतं आणि मी तसेच 4 मेन्स UPSCचे दिले. आणखीन 2019 जूनमध्ये माझा UPSCचा शेवटचा अटेम्प्ट होता आणि 2019 मार्चमध्येच मला स्टेज 3 कॅन्सर डिटेक्ट झाला अचानक. तर म्हणजे हे खूप मोठं असं एक धक्कादायक होतं की अशा करिअर, म्हणजे एकदम डेडिकेटेडली मी 5 ते 6 वर्ष ह्याला UPSCसाठी दिली होती आणि अचानक मला ते क्विट करावं लागलं, वापस यावं लागलं. म्हणजे मी पुण्याला होते शिकायसाठी, पुन्हा बेळगावला यावं लागलं आणि त्यानंतर इमिडिएटली एक 7-8 दिवसातच ऑपरेशन आणि त्याच्यानंतर केमोथेरपीज चालू झाल्या आणि त्यानंतर काही म्हणजे माझं एज जे ओपन मेरिटला असतं ते पण उलटलं गेलं आणि माझा शेवटचा अटेम्प्ट मिस झाला. बापरे. तर त्यानंतर कठीण होतं थोडं उभं राहणं पुन्हा आयुष्यात. आणि पण एक मी सांगू इच्छिते की माझ्या आईवडिलांची, बहिणीची खूप मदत झाली की मी पुन्हा उभं राहू शकले. आणि असा विचार केला की म्हणजे माझे तरी सगळे अटेम्प्ट्स वगैरे संपले होते, तर पण आणि हेच जे माझं अर्धवट राहिलेलं करिअरच जे होतं, हाच एक ड्रायव्हिंग फोर्स होता की ह्याच क्षेत्रात काहीतरी आता करायचं आहे ह्याचा. मग ह्याच्यातून आम्ही इन्फिनिट माइंड्सचं निर्माण झाला आणि आता आम्ही त्याच्यामधून वेगवेगळ्या करिअर क्षेत्रातली मुलांना माहिती करून देतो, वेगवेगळी करिअर्स एक्सप्लोर करायसाठी त्यांना. तसंच आम्ही एक ऑनलाईन प्लॅटफॉर्म डेव्हलप केला आहे जिथे 1300+ करिअर्स लिस्टेड आहेत की प्रत्येक तुम्ही तिथे जाऊन बघू शकता की कुठले करिअर्स आहेत, काय काय ऑप्शन्स आहेत सगळं. तर असं आम्ही डेव्हलप केलं आणि मुलांना तसं गाईड करायला चालू केलं. आणि जो पण म्हणजे मी ज्ञान आणि अनुभव UPSCचा होता, तर तो ह्याच्यामध्ये आम्ही इन्फिनिट माइंड्स थ्रू लोकांसाठी आता आणि मुलांसाठी खास करून त्याचा फायदा होईल असं केलं. तर इनिशियली वाटलं होतं की कसं होईल, काय होईल, पण आता जर्नी तरी चालू आहे आणि चांगलं वाटतंय आता की कुठेतरी काहीतरी चालू झालं असं. बरोबर. म्हणजे सांगताना खूप इझी जाते अपूर्वा, पण तो जो फेस होता तो समोर जाणं किंवा त्याला म्हणजे एक्झॅक्टली एका पॉइंटला असं आलं होतं की सगळंच संपलं होतं. म्हणजे हेल्थ रिलेटेड हेल्थ खूप खालावली गेली होती, करिअर संपलं होतं एका झटक्यातच. मग पुन्हा तिथून उभं राहून जे करिअर करणं, तर माझ्या वडिलांनी तेच सांगितलं की तुझे अटेम्प्ट संपलेत पण भरपूर मुलं आहेत ज्यांचे अटेम्प्ट्स आहेत, भरपूर मुलांना तू गाईड करू शकतेस किंवा ते शिकू शकतात. आणि UPSCचा खास करून फायदा कॅन्सर फाईट करण्यात पण झाला मला. ते कसं म्हणजे आता तिथे कसा ॲटिट्यूड लागतो, एक मेंटल माइंडसेट लागतो की नेव्हर गिव्ह अप असा ॲटिट्यूड लागतो. तर तोच माझा ॲटिट्यूड होता जेणेकरून मी इतके अटेम्प्ट्स दिले होते. तर तोच इथे फायदेशीर झाला आणि इथे मला मग कॅन्सरची फाईट करणं हे चॅलेंज मोठं वाटलंच नाही. तर ऑलरेडी मी UPSCच्या प्रेशरच्या ह्याच्याखाली असं वाढलेली होती, म्हणजे भरपूर वर्ष मी त्याच्यात दिली होती, तर त्या प्रेशरखाली हे काहीच नव्हतं असं. अच्छा, म्हणजे त्याच्यासमोर हे काहीच वाटलं नाही कॅन्सरची फाईट करणं. आणि ते खूप सोपा झाला. म्हणजे कसं असतं की कुठल्या तरी गोष्टीचा उपयोग कुठेतरी आयुष्यात नक्कीच होतो. बरोबर. ज्ञान असो, अनुभव असो, तर UPSCचा जो अनुभव होता त्याचा मला कॅन्सर फाईट करण्यात उपयोग नक्की झाला. पण अपूर्वा, या सगळ्या सिच्युएशनमध्ये स्वतःला पॉझिटिव्ह ठेवणं ते किती महत्त्वाचं आहे आणि तुला कुणाकडून ही प्रेरणा मिळाली? मग
एक्झॅक्टली. आता कसं असतं की आपण युजली भरपूर वेळा पॉझिटिव्ह ॲटिट्यूड हे ऐकत असतो. आता कधी आपल्याला एक ग्लास दाखवलं जातं जे अर्ध भरलेलं असतं आणि आपल्याला विचारतात की हे अर्ध भरलंय का अर्ध रिकाम आहे. तर अर्ध भरलं म्हटलं तर आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणतात, रिकाम आहे तर निगेटिव्ह म्हणतात. पण तसं म्हणण्यापेक्षा जे अर्ध रिकाम आहे हे सत्य आहे ना. तेव्हा जे आपण जर म्हटलं अर्ध रिकामं तर तो सुद्धा एक प्रॅक्टिकल ॲटिट्यूडच झाला. का तर कसं असतं, आता अर्ध भरलंय त्याच्याबद्दल काहीच करायचं नाहीये, पण अर्ध जे रिकाम आहे तिथेच तर वर्क करायचं आहे. तर कसं असतं की मग आता कसं असतं, भरपूर जणांनी मला सांगितलं की तू विचार कर की तुला काहीच नाही झालंय, पण तसा विचार करून चालणार नव्हतं. त्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड माझ्यानुसार तरी मी म्हणत नाही. पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजे कसं, तुम्ही पहिलं रियालिटी एक्सेप्ट केली पाहिजे. मग मी पहिलं एक्सेप्ट केलं की होय की मला आता बरं नाही आहे आणि ह्याच्यातून मला बाहेर यायचंय. तर मग तो अप्रोच मी घेतला. आणि मला सगळ्यांना हे सांगायचं आहे की लाईफमध्ये फक्त पॉझिटिव्ह ॲटिट्यूडपेक्षा मी एक म्हणते युजली की पुष्पा ॲटिट्यूड हवा. आता युजली आपण पुष्पा मूवीमध्ये काय बघितलं की तो काय म्हणतो की हर किस झुकेगा नाही. तर पुष्पा ॲटिट्यूडनी आयुष्यात पुढे गेलं पाहिजे की नेव्हर गिव्ह अप. हाच एक ॲटिट्यूड हवा. का तर कुठले चॅलेंजेस कधी आणि कसे येतील आयुष्यात हे आपल्याला सांगता येत नाही. बरोबर. तू म्हटलीस की घरच्यांची खूप साथ मिळाली म्हणजे प्रत्येक गोष्टींमध्येच, पण एवढ्या मोठ्या धक्क्यातून स्वतःला सावरणं आणि ते विल पॉवर स्वतःमध्ये पण पाहिजे. आणि मगच ते साध्य होऊ शकतं. कारण सांगणारे आपल्याला अनेक जण असतात. हो डेफिनेटली. पण त्याच्यामधून स्वतःला बाहेर पाडायचं असतं आणि स्वतःला ती मनाची तयारी करायची असते. तर तू म्हणालीस की म्हणजे UPSC ची तयारी करत असताना तो माइंडसेट आपला झालेला, माइंडसेट एकदम टफ झालेला असतो आणि कुठल्याच चॅलेंजेसना न घाबरायची एक जी तसा माइंडसेट जो डेव्हलप झालेला असतो ना, त्याचाच मला प्रचंड फायदा झाला. मग तो माइंडसेट आपला म्हणजे सुरुवातीपासूनच असतो की या क्षेत्रात गेल्यानंतर तो डेव्हलप होतो? मला वाटतं की त्या क्षेत्रात गेलं की तो डेव्हलप होतो. अच्छा. पहिल्यापासून तुम्ही एक म्हणजे ते क्षेत्र निवडता, तुम्हाला माहीत असतं की ते क्षेत्र प्रचंड चॅलेंजिंग आहे. तुम्ही निवडता म्हणजे थोडी धमक तुमच्यात असते म्हणून तुम्ही तिथे जाता. पण नंतर ते क्षेत्रच असं आहे की ते तुमचा माइंडसेट मग पुरं तसा घडवतो. का तर पुन्हा जेव्हा सपोज आता तुम्ही प्रिलिम्स दिली, मेन्स दिली, इंटरव्ह्यूपर्यंत पोहोचता, पुन्हा तुम्ही फेल होता आणि पुन्हा प्रिलिम्सला जेव्हा येता ती रिस्टार्ट करण्याची कॅपॅसिटी हवी. तर तसंच माझं जेव्हा करिअर पार एकदम एका वरच्या टप्प्यावर येऊन अचानक स्टॉप झालं आणि पुन्हा जेव्हा शून्यातून सुरुवात करावी लागली, तर तेव्हा हाच ॲटिट्यूड रिस्टार्ट ह्या करायचा जो ॲटिट्यूड होता तर तोच कामाला आला. आणि इथं आणखीन एक गोष्ट लक्षात येते की फक्त रिस्टार्ट नाही तर त्याच जोमानं आपल्याला तो रिस्टार्ट करायचा आहे. हो एक्झॅक्टली, जसं सुरुवातीचं होतं. बरोबर. आणि युजली कसं असतं की आयुष्यात काहींच्या संघर्ष जास्ती असतात. तर मला एक असं वाटतं किंवा असं सांगायचं आहे की सपोज तुमच्या आयुष्यात जर संघर्ष असतील तर एक समजून चला की देवानी तुम्हाला ती क्षमता ऑलरेडी दिलेली असते. उगाचच कोणाच्याही आयुष्यात संघर्ष नसतात. तुम्ही नक्कीच ऑब्झर्व कराल की ज्यांच्या आयुष्यात संघर्ष असतात त्यांच्याकडे ती क्षमता असते. सो जर कुठले चॅलेंजेस असतील तर बिंदास सामोरं जा की ते देवानी ती क्षमता नक्कीच दिलेली असते. नेहमी सोशल मीडियावरती वाचतो मेसेज की देवी अशा लोकांनाच संकट देतो ज्यांना ती निभवण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. बरोबर. आणि त्यामुळे ते सगळं होऊन जातं. एवढे सगळे चॅलेंजेस तू स्वतः फेस केलीस, त्याच्यातून तू व्यवस्थित सावरलीस आणि एक चांगला आता दुसऱ्यांचं करिअर घडवण्याकडं तुझी वाटचाल सुरू आहे. तर ती सुरू करत असताना मग काय काय चॅलेंजेस आले तुला? कसं होतं की चॅलेंजेस तसे इनिशियल फेजमध्ये बरेच आले. आणि काय होतं की थोडं पण आम्ही एक केलं की स्वप्न मोठी होती पण सुरुवात लहानापासून केली. जसं की आपण भरपूर सारे मोठे उद्योजक आता बघतो की आता आपले नारायण मूर्ती असतील किंवा जेफ बेझोस असतील, स्टीव्ह जॉब्स, प्रत्येकाची सुरुवात अगदी छोट्यापासून होती. आता इवन स्टीव्ह जॉब्स असो किंवा जेफ बेझोस असो, त्यांची अगदी आपल्या शेडमध्ये त्यांनी चालू केलं होतं. बेझोसनी सुद्धा ॲमेझॉनची जी संकल्पना होती ते एक बुक डिलिव्हरीसाठी नॉर्मल चालू केली, पण आज ॲमेझॉन एक प्रचंड मोठा एम्पायर आहे. तर तसंच आपण पण काय केलं पाहिजे की सुरुवात ड्रीम बिग बट स्टार्ट स्मॉल, असं सुरुवात लहान केली पाहिजे पण कुठेतरी चालू केलं पाहिजे. आपला प्रॉब्लेम हा असतो की आपण विचार करतो की एखादी गोष्ट परफेक्ट करायला आली की आपण ती करू. हा परफेक्शन सिंड्रोम असतो प्रत्येकाला. पण असं असतं की चालूच केलं नाही तर गोष्टी परफेक्ट कशा होणार. पहिलं आपण चालू केलं पाहिजे, मग हळूहळू गोष्टी परफेक्ट होत जातात. आणि एखाद्या गोष्टी
गोष्टीचा ध्यास घेतला पाहिजे, असं म्हणतात ना, पेटून उठलं पाहिजे. तर ते आपण आयुष्यात नक्की केलं पाहिजे, तर कुठली तरी मोठी स्वप्न हे होतात. आणि आपण जी पण स्वप्न म्हणतो ती अशी नसतात, आपल्याला जे झोपेत पडतात ती स्वप्न नव्हे, तर झोप जी उडवतात किंवा झोपूच देत नाहीत ती खरी आपली स्वप्न. तर आपण काय गोल्स पण हाय सेट केले पाहिजे. सेट युअर गोल्स रिडिक्युलसली हाय असं म्हटलंय का, तर इवन इफ यू क्विट और इवन इफ यू फेल, यू विल फेल अबाव एव्हरीबडी एल्स. तर एक तुम्ही इतक्यावरती तुमचे गोल्स सेट करा की ते तिथपर्यंत पोचेपर्यंत जरी तुम्ही फेल झालात तरी तुम्ही खूप जणांच्या वरच असाल. तर मोठे ड्रीम्स बघितले पाहिजे. म्हणजे आता फक्त मला इंजिनियर व्हायचं आहे आणि इन्फोसिसमध्ये जॉब मिळवायचा आहे हे एक स्वप्न असू शकत नाही. हा फक्त सर्वायवल प्लॅन झाला. बरोबर. तर मला नेक्स्ट नारायण मूर्तींसारखं बनायचं आहे, मला एक इन्फोसिस उभी करायची आहे, हे एक स्वप्न असू शकतं. तर स्वप्न कायम आपण मोठी पाहिली पाहिजेत. तसं असं सर्वांकडून ऐकतो आपण ना पूर्वा, की स्वप्नही कायम मोठी बघावीत. पण त्याचा जेव्हा पाठपुरावा आपण घेत असतो किंवा त्याच्या पाठी जेव्हा आपण लागतो तेव्हा तिथं आपण कुठेतरी कमी पडतो आणि मग नक्कीच करतो, असं सगळं होतं. आता भरपूर वेळा आपण ऐकतो ना की अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. मी तर म्हणते असा एक जिनाच असतो मोठा, नुसती पहिली पायरीवर थांबत नाही. तर पण प्रत्येक अपयश एक स्पेशालिटी आहे अपयशाची की ते नुसतं एकटं नाही येत, कायम आपल्यासाठी एक गिफ्ट घेऊन येतं. आणि आपण जेव्हा ते गिफ्ट ओपन करतो ना, आत आपल्यासाठी एक धडा नक्की असतो. सो फेल्युअर ऑलवेज अकंपनीज विथ अ लेसन. प्रत्येक एक लेसन नक्की घेऊन येतो. म्हणून आपण काय प्रयत्न केले पाहिजे, एकतर यश मिळेल किंवा धडा मिळेल असं असतं. आणि आपण भरपूर वेळा घाबरतो ते सुद्धा नक्की कशासाठी घाबरतो हे आपल्याला कळत नसतं. सो आता भरपूर जणं स्टेजवर येऊन बोलायला घाबरतात. आता सपोज एक मोठा हॉल असेल, भरगतचं हॉल असेल आणि तुम्ही स्टेजवरती जाऊन बोलायला घाबरत असाल, तर त्याच हॉलमध्ये जेव्हा रिकामा असतो तेव्हा तुम्ही बिनधास्त स्टेजवर जाऊन बोलता. तर ह्याचा अर्थ काय, तुम्ही स्टेजवर जाऊन बोलायला घाबरत नाही आहात. सपोज मी तिथे गेले आणि जर मी नीट बोलू शकले नाही तर लोक माझ्यावर हसतील, ह्या गोष्टीसाठी आपण घाबरतो. तर एक सिम्पल इक्वेशन आहे, जितकं लोक आपल्यावर जास्ती हसतात ना तितकीच आपली जास्ती प्रगती होत असते. आणि तीच लोक जी ऑडियन्समध्ये बसलेली असतात तीच एक दिवशी आपल्यावर टाळ्या सुद्धा तीच वाजवणार असतात. तेव्हा आपण त्या गोष्टीवर फोकसच करायचा नाही. बी फिअरलेस. कोण आपल्याला काय म्हणेल हा विचार जर आपण करत बसलो तर आपण नक्कीच प्रगती करूच शकणार नाही. आपण कुठेतरी ते ब्रेक केलं पाहिजे, कुठेतरी त्याच्यातून बाहेर आलं पाहिजे आणि बिनधास्त भिडलं पाहिजे. थोडंसं इन्फिनिट माइंड्स बद्दल जाणून घेऊया की त्याचं काम कसं चालतं आणि काय नेमकं काम होतं त्या माध्यमातून. हां, तर इन्फिनिट माइंड्समध्ये आम्ही ट्रान्सफॉर्मेटिव्ह लर्निंग टूल्स अँड टेक्निक्स आणि ॲडव्हान्स मेमरी आणि रिटेन्शन टेक्निक्स हे मुलांना शिकवतो. म्हणजे 12 वर्षापासूनच्या मुलांना ते कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम वगैरे प्रिपेअर करत असलेल्या पोस्ट ग्रॅज्युएट्सपर्यंत आम्ही ते सगळं शिकवतो. तर ह्याचा फायदा कसा असतो की आता अभ्यासाचा प्रोसेस जर तुम्ही म्हटलात तर तो 2 गोष्टीत डिवाईड आपण करू शकतो. पहिलं म्हणजे समजून घेण्याचा भाग आणि दुसरा जो असतो तो रिटेन्शनचा असतो. की मी समजून तरी घेतली एखादी थिअरी पण ती मला रिटेन करायची आहे आणि एक्झाममध्ये रिकॉल करायची आहे. तर प्रॉब्लेम कुठे होतो आपल्याला की आपण समजून तरी घेतो पण जेव्हा रिटेन करू शकत नाही आणि रिकॉल होत नाही परीक्षेत. तर हा जो रिटेन्शन आणि रिकॉल हा जो विषय आहे तर ह्याच्यावरती आम्ही रिसर्च करून टेक्निक्स असे डेव्हलप केलेत की जेणेकरून मुलं अगदी इझिली लाईट पद्धतीत अगदी हलक्या पद्धतीत इन्फॉर्मेशन रिटेन करू शकतील आणि परीक्षेत तितक्याच अगदी सुलभपणाने ते लिहू शकतील किंवा रिकॉल करू शकतील असं त्याच्यामध्ये आम्ही डेव्हलप केलेलं आहे. बरं, मग ह्याचं कसं म्हणजे क्लासेस ऑनलाईन चालतात की ऑफलाईन? हे आम्ही ऑनलाईन कंडक्ट करतो, ऑनलाईन वेबिनार्स वगैरे कंडक्ट करतो. ओके, मग असं काही ड्युरेशन आहे त्याचं? ड्युरेशन म्हणजे आमचा जो कोर्स आहे तो 50 डेजचा असा असतो आणि त्याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर्स असतात आणि 40 रेकॉर्डेड लेक्चर्स आम्ही देतो. ओके, तर जे पण लाईव्ह लेक्चर्स असतात तिथे क्वेरी सॉल्विंग सेशन्स असं आम्ही लाईव्ह घेतो मुलांचे. आणि त्याचसोबत आम्ही प्रत्येक मुलाला त्याच्यानुसार करिअर प्लॅन एक डेव्हलप करून देतो त्याच्यातून. म्हणजे 9वी 10वी पासूनची मुलं त्याच्यामध्ये ऍडमिशन घेऊ शकतात? 7वी पासूनची मुलं ऍडमिशन घेऊ शकतात. अच्छा, तर हे इन्फिनिट माइंड्स मधून काम चालतं.
आणि दुसरी गोष्ट आहे जे पिंक वॉरियर्स फाउंडेशन, तर त्याच्या माध्यमातून काय कामं चालतात? आता मी कसं एक स्वतः ब्रेस्ट कॅन्सरच्या ह्याच्यातून आली आहे, त्याच्यामुळे कसं की एक जाणवलं मला की अवेअरनेस ह्याबद्दल खूप कमी आहे. आणि बायकांचं सहसा काय होतं की ते ओपन अप होत नाहीत किंवा भरपूर त्रास असतात त्यांना, पण ते हा असू दे जाऊ दे असं करण्यात कधी कधी वेळ निघून जाते. हे भरपूर असे केसेस झालेले आहेत कॅन्सर रिलेटेड. आणि कॅन्सर ही अशी गोष्ट आहे की जर लवकर जर तिथे डिटेक्शन झालेलं असेल तर ती नक्की क्युरेबल असते, पण जर ती का एका लेवल पलीकडे एक्सीड झाली तर मग ती कंट्रोलमध्ये येत नाही. तेव्हा ह्याच्याबद्दल अवेअरनेससाठी म्हणजे काय सिम्पटम्स असतात, मग काय लाईन ऑफ ट्रीटमेंट असते, बायकांनी काय काय काळजी घेतली पाहिजे, लहान असतानापासून काय केलं पाहिजे की जेणेकरून ह्या गोष्टी अवॉइड करता येऊ शकतात. तर ह्याबद्दलचं आम्ही ब्रेस्ट कॅन्सर अवेअरनेस सेशन्स कंडक्ट करतो. मग पेशंटचं सुद्धा काउन्सिलिंग करतो का, तर पेशंट जेव्हा असतो तेव्हा नुसतं फक्त पेशंट नाही तर पेशंटच्या घरचे लोक सुद्धा भरपूर एका ट्रॉमॅटिक फेजमधून जात असतात. अगदी खूप डिफिकल्ट फेज असते त्यांच्यासाठी सुद्धा ती, का तर त्यांची मुलं असतात जे ते बघत असतात, त्यांचे पार्टनर्स असतात ज्यांना ते त्रास होत असतो, किंवा हा जो काय हे असतो, तर आम्ही पेशंट काउन्सिलिंग सोबत फॅमिली काउन्सिलिंग हे पण हँडल करतो. आणि कधी कधी गोईंग अहेड ऑफ दिस म्हणजे इवन कधी त्या पेशंट कायमच कॅन्सरचा पेशंट त्यातून बाहेर पडेल अशातलं नाही, काही वेळा त्यांना जीव सुद्धा गमवावा लागतो. तेव्हा अशा केसेसमध्ये मग कोणाची तरी नंतर त्या सपोज त्यांची मुलं असतील तर त्यांचा आम्हालाच आई किंवा बाप सुद्धा बनावं लागतं किंवा कुठेतरी त्यांना गायडन्स करावा लागतो, असं कोणाची तरी बहीण बनावं लागतं. असं सुद्धा जे पण असतं म्हणजे गोईंग अहेड त्यांना जी पण काही आमच्याकडून इमोशनल सपोर्ट होऊ शकेल, मॉरल सपोर्ट होऊ शकेल तो सुद्धा देतो. आणि इन सम केसेस जिथे गरीब महिला आहेत त्यांच्यासाठी आम्ही फायनान्शियल एडसुद्धा सपोर्टसुद्धा प्रोव्हाइड करतो ह्याच्या पिंक वॉरियर्स फाउंडेशनमधून. तुम्हालाही स्वतःला कॅन्सर होऊन गेला तर म्हणजे अगदी 3rd स्टेजला तुम्हाला माहिती झालं, तर त्याच्या आधी तुम्हाला याच्याबद्दल अशी काहीच पूर्वकल्पना नव्हती? नाही ह्याच्याबद्दल काही पूर्वकल्पना नव्हती. आणि म्हणजे एज पण माझं 29 होतं तेव्हा हे जे काय म्हणजे 29 एजच्या 29 अशा एजमध्ये सुद्धा कॅन्सरसारखं काहीतरी होऊ शकतं असं तरी मला अजिबातच कल्पना नव्हती. सो म्हणून ते एक शॉक सारखंच होतं माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी एक शॉक सारखं आला. पण त्याच्यानंतर मला खूप चांगली ट्रीटमेंट सुद्धा मिळाली. इतर एका पेशंटचं नशीब लागतं एक अगदी उत्कृष्ट डॉक्टर सुद्धा त्या स्टेजमध्ये तुम्हाला लाभायला. बरोबर, त्या सगळ्या गोष्टी जुळून याव्या लागतात तरच आपण त्याच्यातून व्यवस्थित पार पडू शकतो. बरोबर. पण अशा स्टेजला तुम्हाला कॅन्सर झाला की तिथं तुमचं करिअर त्याचाही लास्ट चान्स तुमच्याकडे होता. आणि कॅन्सरही 3rd स्टेजमध्ये होता. हो, तेव्हा दुःख मला कॅन्सरचं होत्यापेक्षा मला जास्ती असंच होतं की माझा अटेम्प्ट जातोय. तेव्हा कॉन्स्टंटली तेच दिसत होतं की माझा अटेम्प्ट जातोय, बाकी सगळे परीक्षा देतायत लिहितायत आणि मी इथे म्हणजे दवाखान्यात बेडवरती आहे. तर हे खूपच कठीण होतं, खूप डिफिकल्ट होतं. ते त्याच्यामधून बाहेर आता तरी पडली आहे, पण ते जे थोडे दिवस होते ते खरंच अतिशय डिफिकल्ट दिवस होते, कठीण होते, की मला खूप वाईट वाटलं की माझा अटेम्प्ट मिस झाला. कॅन्सर झाला ह्याच्याबद्दल काहीच दुःख नाही वाटलं. इनफॅक्ट तुम्हाला सांगायचं झालं तर आता जर मी पाठी वळून बघितलं तर मी नक्कीच म्हणेन की कॅन्सर वॉज अ ब्लेसिंग. का ब्लेसिंग, तर जगायचं कसं हे पण कॅन्सरने शिकवलं. का तर कॅन्सर व्हायच्या आधी ज्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या वाटायच्या त्या आता क्षुल्लक वाटतात, आणि ज्या गोष्टी अगदीच क्षुल्लक वाटायच्या त्या आता अत्यंत महत्त्वाच्या वाटतात. तर हे जे 360 डिग्री ॲटिट्यूड शिफ्ट तुमचा होतो ना, तर जेव्हा मृत्यू अगदी जवळून तुम्ही पाहता तेव्हा जीवनाकडे बघायचा दृष्टिकोन एक पुरा 360 डिग्रीने शिफ्ट होतो. नक्कीच. तेव्हा जर तुम्हाला जगायचं कसं हे जर माहीत व्हायला हवं तर मृत्यू काय हे समजलं पाहिजे. बरोबर. तर आपण जगायचं कसं हे नक्की चांगलं समजू शकतो. आता भरपूर वेळा मी माझाच हे जवळून नाही बघितला, तर आता कसं आहे की मी ह्याच आमचा NGO जो आहे तो ह्या फील्डमध्ये काम करतो, तेव्हा खूप जणांचं आम्ही बघतो की भरपूर पेशंट्स आम्ही डोळ्या देखत पाहतो की रोज त्यांची तब्येत खालावत जाते आणि काही वेळा त्यांचा जीव त्याच्यामध्ये गमवावा लागतो त्यांना. तर तेव्हा जाणवतं की आयुष्य हे आपण जितकं समजून घेतो ना तितकं सुलभ नाही आहे. आपण कायमच खूप क्षुल्लक गोष्टीत अडकून राहिलेलो असतो. कधीतरी 2 भावंड भांडतात आणि आयुष्यभर बोलत नाही. तर हे जे गोष्ट आहे ना, हा नक्कीच कुठला कॅन्सर सर्वायव्हर नाही करणार, का तर त्याला क्लिअर समजलेलं असतं की, आणि आता तरी इतकं अनप्रेडिक्टेबल झालंय
लाईफ इज व्हेरी अनप्रेडिक्टेबल, हे एक मेसेज लोकांनी कायम डोक्यात ठेवलं पाहिजे. तर त्यानुसार आपण वागलं पाहिजे. छोट्या छोट्या गोष्टीवर इगो किंवा छोटी छोटी भांडणं असतात आपली, किंवा भरपूर वेळा आपण चुकीचं वागतो खूप ठिकाणी, तर तसं काहीही न करता आपण एक होलिस्टिक अप्रोच घेतला पाहिजे आयुष्याकडे बघण्याचा. आणि मुळात आपल्याकडे जे आहे त्याबद्दल आपल्याला कधीच ग्रॅटिट्यूड नसतो. मला पण भरपूर वेळा मी ऐकलेलं असायचं की कायम देवाला आता थँक्स म्हटलं पाहिजे, थँक्स म्हटलं पाहिजे. तर मी विचार करायचे कशासाठी म्हणजे थँक्स म्हटलं पाहिजे, मात्र अटेम्प्ट गेला, तब्येत गेली, सगळंच गेलं आणि थँक्स काय वेगळं म्हणू, असं मला वाटायचं. हां, पण नंतर विचार केला तर म्हणजे नंतर तिथे हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा जायचे तर तिथे आय वॉज द मोस्ट फिट पेशंट. तिथे मीच सगळ्यात फिट होते का तर मी यंग होते. आणि बाकीच्यांना अजून, आता माझ्या इथे गळ्याकडे एक पाईप घातलेला होता त्या केमोथेरपीज द्यायसाठी, आणि एक जी माझ्यासोबतच यायची बाई तर तिला 3 पाईप्स असे घातलेले होते. तर तेव्हा मी एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हनी विचार केला की तिला किती त्रास होत असेल. तर मला नक्कीच वाटलं की देवा थँक्यू सो मच की तू माझा पेन, मला तितका पेन नाही दिला किंवा माझा पेन कुठेतरी कमी केला. आणि देवाला थँक्स म्हणायचं झालं आणि आपण जर 2 मिनिट विचार करायला बसलो तर एक मोठी लिस्टच तयार होईल. आपण आता रोज खातो पितो, भरपूर जण उपाशी असतात, आपण नीट श्वासोश्वास घेतो, भरपूर जण व्हेंटिलेटरवर आहेत, आपल्या किडनीज नीट वर्क करतात, भरपूर जणांना डायलिसिस घ्यावं लागतं. तर थँक्स म्हणायचं झालं ना तर एक लिस्टच तयार होईल. पण आपण कधीच देवाकडे थँक्स नाही म्हणत, कायम गेलो की मागायला चालू, असंच करतो, मला हे दे ते दे, आता ग्रॅज्युएशन झालं जॉब दे, जॉब झाला प्रमोशन दे. तर असंच आपलं जे हे सायकल चालू असतं ना, तर कधीतरी देवासमोर गेलं पाहिजे आणि शांतपणे मला काही नको, मी फक्त थँक्स म्हणायला आलो, तू जे काय मला दिलंस ह्यासाठी. तर खूप लोक अशी आहेत की आपल्याकडे जे जे काय आहे त्याच्याबद्दल बरंच त्यांच्याकडे नाही आहे, आणि आपण जे आयुष्य जगतोय ते त्यांचं कुठेतरी स्वप्न आहे तसं आयुष्य जगायचं. तेव्हा ह्याची आपल्याला जाणीव कायम ठेवली पाहिजे. खूपच सुंदर आणि खूप महत्त्वाचा पण मेसेज होता. कारण बरीच लोक अशा छोट्या छोट्या कारणांवरून खूप मोठे गोंधळ घालत असतात आणि खूप आपली लाईफ डिस्टर्ब करून घेत असतात. आणि त्यांना म्हणजे एवढ्या गोष्टी त्या बघत असतात, वाचत असतात न्यूजमध्ये वगैरे की अचानक हार्ट अटॅक आला, बसल्या बसल्या माणूस गेला. हो हो हो, एवढ्या सगळ्या म्हणजे गोष्टी. आता कोरोनाने सुद्धा आपल्याला कितीतरी वेगळ्या एक लाईफचं रूप दाखवलं ना, आयुष्याचा एक अगदी वेगळा पैलू दाखवून दिला की जगच पुरं ठप्प पडलं, इतकं सगळं झालं. तेव्हा आपल्या हातात काही नाहीये. आपण जे पण विचार करत असतो ना की मी, हा जो फॅक्टर आपल्या आयुष्यात आपण असतो की मी असा आहे किंवा मला कोणीतरी असं म्हणालं, माझं असं झालं, तर हा आपण कुठेतरी हळूहळू साईडला ठेवला पाहिजे. आणि प्रत्येकानेच मृत्यू बघायला नको. बरोबर, दुसऱ्या ज्यांनी बघितले ते जर सांगतायत की लाईफ असं आहे तर त्यांच्याकडून आपण डेफिनेटली काहीतरी शिकवण घेऊ शकतो की होय बाबा आपण चांगलं वागलं पाहिजे. नक्कीच. आणि कुणालाही म्हणजे मृत्यू आपण स्वतः अनुभव करावा असं कुणालाही नाही वाटत. आणि मृत्यू अगदी म्हणजे भरपूर लोक की नाही बाबा आपण अगदीच अमर आहोत अशा जे ॲटिट्यूडनी आपण राहतो, काय हवं तसं वागतो, हवं तसं करतो कायम. तसं न करता आपल्याकडून जे पण काही होऊ शकेल, म्हणजे आता नॉर्मल बिझनेससुद्धा असेल तर भरपूर लोक इवन बिझनेस हा एकदम श्रूड पद्धतीत करतात, बिझनेस ओनली फॉर द सेक ऑफ प्रॉफिट्स. तर तसं न करता मला असं सांगायचं की बिझनेस एथिक्सपेक्षा एथिक्स इन बिझनेस ही जी संकल्पना आहे ती लोकांनी जास्ती फॉलो केली पाहिजे. आपण जर एखाद्या फील्डमध्ये आहोत तर माझा या समाजासाठी, कम्युनिटीसाठी, सोसायटीसाठी आणि देशासाठी सुद्धा काय मी करू शकते, जास्ती काय योगदान देऊ शकते ते सुद्धा बघितलं पाहिजे. एव्हरीबडी हॅज टू बी अ प्राऊड टॅक्स पेयर, ते सुद्धा महत्त्वाचं आहे. का तर आपला देश इतक्या रॅपिड पद्धतीत वाढतोय, तर त्यासाठी माझं योगदान काय, आणि मी जर काही योगदान देऊ शकत असेल तर त्याबद्दल अभिमानच बाळगला पाहिजे. नक्कीच. तर हे सगळे धडे जे आहेत ते आपण शिकले पाहिजे की सोसायटीकडून आपण भरपूर काय काय घेत असतो, तेव्हा आपलं ते कर्तव्य आहे की वी हॅव टू गिव्ह बॅक. बरोबर, आपणही काहीतरी सोसायटीला दिलंच पाहिजे. सध्याची जर लाईफस्टाईल अपूर्वा बघितली तर खूपच स्ट्रेसफुल झालेली आहे आणि खूप सगळ्या गोष्टी बदललेल्या आहेत, लोकांची जीवनशैली बदलली आहे. तर या सगळ्या दृष्टिकोनातून स्वतःला म्हणजे कसं व्यवस्थित ठेवावं किंवा माइंड आपलं शांत ठेवावं, त्यासाठी काय सांगशील? तर आजकालची जी ओव्हरऑल लाईफस्टाईल झालेली आहे तर आपण एक बघतो की तिथे वर्क लाईफ बॅलन्स हा जो आहे हा लोक मेंटेन नाही करत. ओव्हरऑल आता मेट्रोजमधली लाईफ, मोठमोठ्या शहरांमधली लाईफ तरी अशी झाली आहे की लाईफस्टाईल विदाऊट लाईफ असं झालेलं आहे.
तर लोकांनी हा एक बॅलन्स ठेवला पाहिजे. आता आपण मोठ्या दिग्गज इन्व्हेस्टर जे होऊन गेले, राकेश झुंझुनवाला, तर त्यांचं आपण उदाहरण पाहिलं तर त्यांच्या मृत्यूच्या थोडे दिवसा अगोदरचं त्यांचं एक खूप फेमस वाक्य आहे की हेल्थ वॉज माय वर्स्ट इन्व्हेस्टमेंट. तर जेव्हा ते वारले तेव्हा त्यांची नेटवर्थ 36,000 crore होती. इतकी नेटवर्थ होती. तेव्हा सपोज देवासोबत ते नेगोशिएट करायला बसले असते तर देवाला ते सांगू शकले असते थोडं आयुष्य जास्ती दे, दिवसाचं 1 crore मी देऊ शकतो. पण तसं होत नाही. जेव्हा मृत्यू थांबतो तुम्ही कशाशीही नेगोशिएट करू शकत नाही. तर त्यासाठी थोडं हेल्थवरती फोकस केला पाहिजे, थोडं मेंटल हॅपीनेसवरती, मेंटल स्टेबिलिटीवरती, ह्या सगळ्यावरती आपण फोकस केला पाहिजे. फक्त कंटिन्युअसली टार्गेट्स चेज करण्यात आयुष्य जर गेलं तर तुम्ही फक्त सर्वाईव्ह करताय, तुम्ही आयुष्य जगतच नाही आहात. होय ना. आयुष्य जगण्याचं हेच वेगळं आहे. अगदी. तर फक्त कंटिन्युअसली वेगवेगळ्या ह्याच्यात फक्त एकाच सेक्टरमध्ये तुम्ही प्रगती केली म्हणजे तुम्ही हे नाही. तर तुमचे असे पण तब्येतसुद्धा एक सगळ्यात मोठा व्हायटल असेट आहे तुमच्यासाठी. आपल्या अगोदरच्या श्लोकांमध्ये सुद्धा आरोग्यम धनसंपदा असं तेव्हाच्या ऋषींनी म्हटलेलं आहे. तर ते आजकालच्या सिनारिओमध्ये तरी 100% खरं आहे. तर पहिलं जर काय असेल तर तुम्ही तुमची तब्येत बिल्ड करा, त्यासाठी सेपरेट वेळ पण द्या. आणि मग थोडंफार कमी बाकीच्या गोष्टींमध्ये तुम्ही कमी थोडंसं कमवलं तरी चालतं. तब्येत कमवा, का तिथे तुम्ही पैसे देऊन कुठूनही ती विकत घेऊ शकणार नाही. आणि ज्या पण गोष्टी पैशाने न विकत घेता येण्यासारख्या असतात, तब्येत म्हणा, आनंद म्हणा, किंवा मेंटल समाधान, मानसिक समाधान किंवा जे पण असेल, ह्या गोष्टींवर फोकस द्या. का तर ते तुम्ही नाही विकत घेऊ शकणार आहात. तर तिथे थोडंफार तुम्ही वेळ देऊन ते आयुष्यात बिल्ड केलं पाहिजे असं मला वाटतं. बरोबर. अपूर्व, आता एवढ्या सगळ्या गोष्टी आपल्या आसपासच्या बदलत आहेत, टेक्नॉलॉजी फास्ट होतीये आणि त्याचाही आपल्या कामावरती म्हण किंवा इतर सगळ्या गोष्टींवरती थोडासा प्रभाव दिसून येतोय. तर ही जी AI टेक्नॉलॉजी आता येतीये, तर त्याचा इम्पॅक्ट आपल्या करिअरवरती कसा पडतो? AIचा प्रचंड मोठा सध्या करिअर्सवर इम्पॅक्ट होत आहे. आता अगोदरच्या सारखं पहिलं म्हणजे करिअरचं लँडस्केप जे आहे इट इज ड्रास्टिकली चेंजिंग. अगदी रॅपिडली डायनामिकली बदलतं येते. आता अगोदरच्या काळात कसं होतं, करिअर म्हटलं की लोकांच्या समोर 2 गोष्टी यायच्या, एक म्हणजे डॉक्टर किंवा दुसरं म्हणजे इंजिनियर. तर ते आता खूप बदललेलं आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. तरी आता कसं आहे की प्रत्येक फील्डमध्ये स्कोप आहे, फक्त तुम्ही त्या फील्डमध्ये एक्सेल झालं पाहिजे. बरोबर. तुम्ही तुमचं हे तिथे स्थान बनवलं पाहिजे. आणि दुसरं म्हणजे काय की जसं मी म्हटलं अगोदरच की देश प्रचंड ह्याने प्रगती करतोय, एका प्रचंड स्पीडमध्ये प्रगती करतोय. तर ह्या प्रगतीत फक्त डॉक्टर्स आणि इंजिनियर्स नको आहेत, भरपूर सारे लोक हवे आहेत. फायनान्सपासून फिटनेस इंडस्ट्री एका फास्ट पेसला वाढते आहे. आपल्याला आर्किटेक्ट्स हवेत, इकॉनॉमिस्ट हवेत, सायकोलॉजिस्ट हवेत, सगळे हवेत, भरपूर सारे. तर तुम्ही तुमचं फील्ड चूज करा, त्याच्यामध्ये एक्सिलन्स गाठा. आणि दुसरं म्हणजे काय, असे फील्ड्स तुम्ही बघितले पाहिजे की AI रिप्लेस नाही करू शकला पाहिजे. आणि AI नक्कीच एम्प्लॉईज रिप्लेस करू शकणार, पण एंटरप्रेन्योर्स रिप्लेस नाही करू शकणार. तेव्हा जे पण एंटरप्रेन्योर्स असतील तर तुम्ही AIचा वापर असिस्टंट म्हणून डेफिनेटली कधीही करू शकता. आणि आता कसं झालंय, प्रत्येक आठवड्यात आपल्याला न्यूज ऐकायला मिळतात की मायक्रोसॉफ्टनी 7,000 लोक कमी केली, ह्या कंपनीने इतकी कमी केली. तर हे AIचा खूप इम्पॅक्ट होतोय. जॉब्स नक्कीच जात आहेत, पण ते एंट्री लेवल जॉब्स जात आहेत. आता जेव्हा कम्प्युटर्स आले होते तेव्हा लोकांनी असंच विचार केलेला ना की कम्प्युटर्स आले आता भरपूर सारे जॉब्स जाणार. जॉब्स गेले, पण कम्प्युटर्सनी नवीन जॉब्स देखील आणले. तसंच आहे सध्या. AI आल्यामुळे एंट्री लेवल जॉब्स जात आहेत, पण भरपूर सारे जॉब्स AI ओपन अप सुद्धा करतोय. 23 मिलियन जॉब्स प्रत्येक वर्षी AI ऍड करतोय. ओके, AI इज क्रिएटिंग न्यू जॉब्स. मग ह्यासाठी तुम्ही काय शिकलं पाहिजे, तर अगोदरचा ॲटिट्यूड कसा होता लोकांचा की शिक्षण झालं की नोकरी, मग शिकायचं बंद, असं होतं. आता तसं नसणार आहे. कॉन्स्टंट अपस्किलिंग आणि कॉन्स्टंट लर्निंग, प्रोसेस ऑफ लर्निंग ही कॉन्स्टंटली तुम्ही चालू ठेवावी लागणार. लाईफ लॉंग लर्नर असाल तरच टिकून राहाल, नाहीतर नक्कीच बाहेर पडणार. तेव्हा लाईफ लॉंग लर्निंग आपण ठेवलं पाहिजे, अपस्किलिंग करतच राहिलं पाहिजे. तर आता ती काळाची गरज आहे. अगोदरच्या सारखं आणि ज्या पण लोकांना सेफ जॉब किंवा असं, सेफ जॉब ही संकल्पनाच नाही राहणार आहे किंवा नाहीच आहे आता सध्या तरी. सेफ काही पण नाहीये. जर तुम्ही एक्सेल केलं नाही तर तुम्ही बाहेर होणार आहात. तेव्हा त्या ह्याच्यानी तुम्ही सतत
प्रगती केली पाहिजे. आणि ह्याच कॉन्टेक्स्टमध्ये कसं आता नॉर्मली आमचं जे हे इन्फिनिट माइंड्स आहे ते सुद्धा खूप रेलिव्हेंट कसं आहे, तर AI च्या काळात आम्ही ह्युमन इंटेलिजन्सवर पण इक्वली वर्क करतोय की ह्युमन इंटेलिजन्स तुम्ही कसं त्याच ह्याने टिकवून ठेवाल ते पण तितकंच महत्वाचं आहे. मग याचा आपल्या ब्रेनवर सुद्धा काही इम्पॅक्ट होतो? एआयचा नक्कीच, एआयचा इम्पॅक्ट ब्रेनवरती नक्कीच होतोय. आता कसं होतं की ब्रेनची पहिली प्रायमरी फंक्शन्स आपण समजून जर घ्यायला हवी तर ती काय आहेत, क्रिटिकल थिंकिंग, ॲनालिसिस म्हणा किंवा रिटेन्शन, ॲक्टिव्ह रिकॉल, क्रिएटिव्हिटी, ही सगळी ब्रेनची प्रायमरी फंक्शन्स झाली. आणि हे सगळ्या गोष्टी AI किल करतोय का, तर ह्या सगळ्या गोष्टी आपण AIला आउटसोर्स करतोय. आता नॉर्मल एका क्लासमध्ये 50 मुलं असतील आणि तुम्ही जर सांगाल की एक निबंध लिहा, तर प्रत्येकच जण ChatGPT ओपन करून जर निबंध लिहिणार असेल तर तो मोनोटोनस होऊन जाणार. सगळ्यांचेच निबंध सिमिलरच असणार. ते भले जो नॉर्मल ते लिहितील त्यापेक्षा चांगले असतील, पण आपल्याला चांगलं नको आहे, आपल्याला ऑथेंटिक काहीतरी हवं आहे. परफेक्ट असण्यापेक्षा वी हॅव टू बी ओरिजिनल असं मला वाटतं. तर आजकाल तो जो वापर जास्ती चाललेला आहे AIचा, त्याच्यामुळे नक्कीच आपल्या ब्रेनची क्षमता हळूहळू कमी होत जाणार आहे. तेव्हा लोकांनी AIवर डिपेंडन्सी कमीच केली पाहिजे. AI हॅज टू बी युज्ड ॲज अन असिस्टंट. जर AI बॉस व्हायला लागला मग नक्कीच कठीण आहे. आता अगोदरच्या काळात आपली मेमरी आपण किती भरपूर वापरायचो, भरपूर सारे 20-30 नंबर प्रत्येकाच्या पाठ असायचे, भरपूर सारे रस्ते पाठ असायचे, सगळ्यांचे वाढदिवस वगैरे आपण लक्षात ठेवायचो. आजकाल नाही, सगळ्यांचे वाढदिवस आपण कॅलेंडरमध्ये अलार्म लावतो किंवा बाकी रोड्स वगैरे GPS लावतो. तर आपलं जे इनबिल्ट GPS आहे, जे सुपिरियर आहे, ते आपण डेफिनेटली त्याचा वापरच करत नाही आहे. नंबर्स वगैरे सगळे फोनमध्ये असतात, फक्त एकाच दुसरा नंबर आपल्याला पाठ असतो. तर ह्यामुळे आता मनुष्य आणि बाकी प्राण्यांमध्ये फरक काय होता की मनुष्याकडे एक चांगला ब्रेन होता. आता मनुष्य काय करतोय, तोच ब्रेन अगदी अंडरग्रेड करतोय, डिग्रेड होतोय तो मनुष्याचा ब्रेन, का तर तो कॉन्स्टंटली AI वरती डिपेंड होतोय. तर तसं न करता थोडा वेळ आपण काय केलं पाहिजे, डिजिटल डिटॉक्स असा आपण एक जी संकल्पना आहे जे आम्ही शिकवतो, तर त्याच्यामध्ये काय की यू डोंट हॅव टू यूज गॅजेट्स. कुठलंही टेक्निकल गॅजेट तुम्ही, डिजिटल गॅजेट नाही वापरायचं. थोडा वेळ तरी दिवसातला तुम्ही असा घालवायला हवा की फक्त ब्रेन ओनली, फक्त मेंदूनी जे काय तुम्ही करू शकाल ते करा. का तर कसं असतं, सपोज एखादा निबंध तुम्ही स्वतः लिहिला तर त्यात कसं शब्दरचना आली, वाक्यरचना आली, फॅक्ट्स आठवावे लागतात, ॲनालिसिस प्रेझेंट करावं लागतं. आणि जे तुम्ही स्वतः लिहिता त्यात तुम्हाला आनंद देखील असतो, सॅटिस्फॅक्शन असतं. AI कडून सॅटिस्फॅक्शन नाही मिळणार. ChatGPT नक्कीच चांगला निबंध लिहिल, पण त्यातून काय समाधान आहे, जे मी लिहिणार ते माझं आहे ना. बरोबर. तर शेवटी कुठल्याही AIच्या काळात ह्युमन इंटेलिजन्स रेलिव्हंट राहणार जर आपण टिकवून ठेवलं तर. मग ते ओरिजिनॅलिटी आपण मेंटेन केली पाहिजे. अटेन्शन स्पॅन मुलांमधला खूप कमी होत चाललाय. अगोदर जो अटेन्शन स्पॅन होता, म्हणून आजकाल सगळ्याच पेरेंट्सची कंप्लेन असते की फोकस करू शकत नाही आहेत, कॉन्सन्ट्रेट करू शकत नाही. कॉन्स्टंट स्क्रीन टाईम भरपूर वाढला आहे त्यांचा. इंस्टाग्राम कंटिन्युअसली स्क्रोल करत राहतात, त्यामुळे अटेन्शन स्पॅन कमी झालाय. तर ह्यासाठी काय करता येईल की डिजिटल डिटॉक्स केलं पाहिजे, मेडिटेशन केलं पाहिजे. आता युजली कसं असतं की मेडिटेशन म्हणजे आपल्याला काय वाटतं की ते आपल्यासाठी नसतं, अगदी वयस्कर लोकांसाठी असतं. पण तसं नसून मेडिटेशन हे स्टुडंट्ससाठीच आहे. त्या फेज पासूनच चायना, जपानमध्ये मेडिटेशन चालू झालेलं असतं. त्यांना कंपल्सरी करायला लावायचंच थोडा तरी वेळ, म्हणजे कसं की त्यांचे ब्रेन ऍक्टिव्ह राहणार. आणि इतका जर AI डिपेंडन्सी वाढत असली तर अल्झायमर्स, डिमेन्शिया सारखे पण आजार भरपूर वाढणार. आपण आपली मेमरी सतत हेच ठेवली पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही इव्हन आता इन्फिनिट माइंड्स मधून मोठ्यांसाठी देखील एक प्रोग्राम हे करत आहोत. तर करत आहोत का तर जसं आपल्याला ब्रेन आपण कमी वापरायला लागतो. काही आता स्टुडंट फेजमध्ये आपण भरपूर सारं पाठांतर वगैरे करतो, पण एकदा मोठे झालो की काही विषयच येत नाही म्हणून आपण करायचं सोडतो. पण त्याच गोष्टीमुळे नवीन न्यूरल कनेक्शन्सच बनत नाहीत आणि मग तुमचा ब्रेन डिग्रेड व्हायला लागतो आणि जितके तुमचे चान्सेस मग अल्झायमर्स, डिमेन्शियाचे वाढतात. ब्रेन ऍक्टिव्ह राहायला पाहिजे आणि ब्रेनची सगळी फंक्शन्स जी आहेत ती तितकीच तुम्ही वापरली पाहिजे, तर तुमचा ब्रेन ऍक्टिव्ह राहणार. खूपच म्हणजे रिअल सिच्युएशन आपण डिस्कस केली आता. कारण
तू म्हटल्यासारखं मोठ्यांचाही तोच प्रॉब्लेम आता सध्या सुरू आहे, कारण आपल्याला एखादा नंबर माहिती होत नाही, किंवा नंबर असू दे, एखादी व्यक्ती समोर आली तर तिचं कोणत्या नावानं आपण सेव्ह करून घेतलाय नंबर तेही लक्षात राहत नाही, तेही लक्षात नसतंय. त्यामुळे खूपच प्रॉब्लेम झालाय. आणि ह्या गॅजेटमुळे तरी खूपच आपलं नुकसान होतंय खरं तर. म्हणजे काही दृष्टिकोनातून ते अतिशय चांगलं आहे, पण या सगळ्या ज्या गोष्टी आपण डिस्कस केल्या आता, त्याच्यामुळे नक्कीच आपल्या मेंदूवरती परिणाम होतोय. तर मुलांच्या बद्दल तुम्ही जे आता सुरू केलेलं आहे, म्हणजे त्यांचं ब्रेन थोडंसं ऍक्टिव्ह राहावं किंवा व्यवस्थित राहावं, तर त्यांचा म्हणजे अभ्यास जो त्यांनी केलेला असतो तोही विसरतात मुलं. एक्झाम मध्ये अगदीच त्यांना काहीच लक्षात राहत नाही. तर या सगळ्या गोष्टी सुद्धा या कोर्सच्या माध्यमातून डेव्हलप होऊ शकतात. हो, नक्कीच. ह्या सगळ्या गोष्टी डेव्हलप होतात का तिथे कसं आहे की तुम्ही एक क्रिएटिव्ह मेमरी हा जो एक कॉन्सेप्ट आहे, तर त्या कॉन्सेप्टवर वरून आम्ही शिकवतो. तर त्याच्यामध्ये तुम्हाला सगळं लक्षात नीट राहतं, तुम्ही नीट परीक्षेमध्ये लिहू शकता. ब्रेन स्टॉर्मिंगचे ऍक्टिव्हिटीज आम्ही घेतो, जिथे तुम्हाला स्वतःचं ब्रेनच वापरायचंय आणि नवीन आयडियाज आणायचे आहेत, तर तुमची क्रिएटिव्हिटी वगैरे सगळी जागृत राहते. का तर जिथे पण टेस्टिंग टाइम किंवा परफॉर्म करायची वेळ येते, प्रिपरेशन फेजमध्ये तुम्ही हवं तितकं ChatGPT वापरलं तरी परफॉर्म करायच्या वेळेस ChatGPT नसणार. तुम्ही इंटरव्ह्यू पॅनल समोर बसलाय, ते तुम्हाला प्रश्न विचारतायत, तुम्हाला जर नाही आले तर तुम्ही ChatGPTला नाही विचारू शकत. परीक्षेत तुम्ही बसलाय, तुम्हाला आता पेपर लिहायचा आहे आणि तुम्हाला जर नीट आठवत नाहीये, ChatGPT तिथे नसतं, तिथे फक्त तुम्ही आणि तुमचा मेंदू असतो. तर डेफिनेटली तुम्ही ब्रेनवर तुमच्या वर्क केलंच पाहिजे. आणि आता ह्या AIच्या फेजमध्ये तरी जर तुम्ही ब्रेन तुमचा ऍक्टिव्ह नाही ठेवला तर AI नक्कीच एक बॉस बनून जाणार, तो तुम्हाला ड्राईव्ह करायला लागणार. त्यापेक्षा तुम्ही, आणि जसं सगळेच AI वापरायला लागतील तसं कुठे म्हणजे प्रत्येकाचाच परफॉर्मन्स त्या लेवलचा असेल, बरोबर, पण तो सगळा जो पण असेल तो ओरिजिनल नसणार आहे. त्यामुळे जे पण ह्युमन इंटेलिजन्सवर डिपेंड जास्ती होऊन आपलं ओरिजिनॅलिटी मेंटेन करतील तेच आउट परफॉर्म करणार नंतर. ChatGPT ह्या गोष्टी सगळ्या वापरल्या पाहिजेत, पण एक लिमिट आहे त्याला. आणि स्टुडंट फेजमध्ये तरी अजिबात नाही तुम्ही वापरलं पाहिजे. तुम्ही जे पण काय आहे ते तुम्ही स्वतःच्याच ब्रेनची क्रिएटिव्हिटी वगैरे वाढवली पाहिजे. आजकाल इतकं एक्सपोजर आहे मुलांना, यूट्यूबसारखे प्लॅटफॉर्म आहे जिथे तुम्ही शिकू शकता, नवीन नवीन गोष्टी व्हिज्युअलाइज करू शकता. मग अशा वेळी तुम्हाला कशाला लागतं ना ChatGPT वगैरे. डायरेक्ट रेडीमेड मुलांना जी सवय लागते ChatGPTमुळे ती अतिशय वाईट आहे. बरोबर. खूप महत्त्वाच्या गोष्टी आपण डिस्कस केल्या अपूर्वा. आणि शेवटी थोडंसं पर्सनल आपण बोलूया की खूप सारा अभ्यास आहे तुमचा आता एवढ्या वर्षांचा, तर याच्या व्यतिरिक्त आणखीन तुमच्या काय हॉबीज आहेत? हॉबीज म्हणजे मला रनिंग करायला आवडतं, आणि ते कसं त्याच्यामधून फिटनेस सुद्धा होऊन जातं, आणि तर त्या बाबतीत मी एन्थुझियास्टिक आहे. तर अशा शॉर्ट रन्समध्ये सध्या पार्टिसिपेट मी करते, जे पण असं होतात तिथे. मॅरेथॉनमध्ये पार्टिसिपेट करायची माझी इच्छा आहे, आणि त्यासाठी मी तसं प्रॅक्टिस करते आहे सध्या. तर ती सुद्धा एक हॉबी म्हणून मी जपते. आणि ओव्हरऑल फिटनेस एन्थुझियास्ट आहे मी. आणि तेच मी इवन बाकीच्या स्त्रियांना सुद्धा, जे पण माझ्या कॉन्टॅक्टमध्ये येतात त्यांना मी नक्की आवर्जून सांगते की काहीही होऊ दे, पहिलं फिटनेसला प्रायोरिटी तुमच्या दिलीच पाहिजे. बायकांचं युजली लहानपणीपासून घडणच अशी झालेली असते की काहीतरी स्वतःसाठी करत असतील तर त्यांना अगदीच आपण स्वार्थी झाल्यासारखं वाटतं. म्हणजे ते सगळे, म्हणजे घरच्या सासू सासऱ्यांपासून, आई बाबांपासून, नवऱ्यापासून, मुलांपासून सगळ्या ह्याची ते काळजी घेतात, सगळे औषधं टाईमवर घेतात, काय ते बघतात, पण ते स्वतः कधी कुठलीही गोष्ट टाईमवर आपल्या तब्येतीची करत नाहीत. एक बाकीच्यांच्या पाठी दुधाचा ग्लास घेऊन पळतील, पण आपण कधी एक ग्लास भरून पिणार नाही. का त्यांची मेंटल बिल्टअपच तसा असतो की त्यांना वाटतं की नाही, हे अगदीच स्वार्थीपणा केल्यासारखं होईल, पण तसं नाही आहे. सेल्फ केअर तुम्ही प्रायोरिटाईज केली पाहिजे. तर ह्यासाठी मी भरपूर सारे सेशन्स वगैरे घेत असते. तर तीसुद्धा एक हॉबीज बनून गेली आहे की माझ्यासोबतच नाही तर सगळ्यांनीच ह्या हेल्थ अँड फिटनेसच्या ह्याच्यामध्ये जॉईन झालं पाहिजे, आणि आपली पहिलं तब्येत सांभाळली पाहिजे. तीच एक सगळ्यात मोठं असेट ह्या पुढे असणार आहे. येणाऱ्या पिढीचं तरी जर तुम्ही काहीतरी म्हणाल तर बाकी सगळीकडे जरी तुम्ही थोडे कमी पडलात तरी चालेल, पण तब्येतीच्या बाबतीत कमी पडू नका, का तर चॅलेंजेस खूप येणार आहेत. कोरोना एकच नाही येऊन गेलंय, पुढे पण नक्कीच येणार आहेत. आणि पुढे पण रोग वगैरे सगळं खूप वाढतंय, का तर लाईफस्टाईलच बदलतीये. तेव्हा प्रत्येकाने एक हॉबी म्हणूनच फिटनेस पण घ्यायला काही हरकत नाही. तर ॲटलिस्ट एक हॉबी तरी फिटनेस क्षेत्रातली असावी. नक्कीच.
खूप छान वाटलं बोलून तुमच्याशी आणि खूप नवनवीन गोष्टी माहिती झाल्या खरं तर. आणि केवढा आसपास आपल्या काय काय नवीन चाललेलं असतं त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास तुमचा आहे आणि त्या सगळ्या गोष्टी आपण आपल्या लिस्नरपर्यंत पोहोचवल्या. तर कार्यक्रम आपण संपवणार आहोतच, पण शेवटी जाता जाता आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न राहून गेला की जे आपले युवा उद्योजक आहेत त्यांच्यासाठी आपण काय मेसेज देऊ? मला सगळ्यात महत्त्वाचं त्यांच्यासाठी मेसेज एक द्यावासारखं वाटतो. पहिलं म्हणजे कम्फर्ट झोनच्या बाहेर तुम्ही पडलंच पाहिजे. कम्फर्ट झोनमध्ये कधीही ग्रोथ होत नाही. तर आता कसं असतं, सपोज एक मोठं झाड आहे तर त्याच्या सावळीत दुसरी झाडं वाढू शकत नाहीत. झाडाची वाढ जर व्हायला हवी तर ऊन लागलंच पाहिजे. बरोबर. तसंच तुमची जर घडण व्हायला हवी तर तुम्ही कम्फर्ट झोनच्या बाहेर आलं पाहिजे. जी पण काय गोष्ट तुम्हाला अनकम्फर्टेबल बनवते ती करा. सकाळी 5 वाजता उठायला अनकम्फर्टेबल वाटलं उठा. सकाळी एक्सरसाइज करायला अनकम्फर्टेबल वाटलं ती करा. टास्क संपवायला अनकम्फर्टेबल वाटलं ते करा. जितकं तुम्ही कम्फर्ट झोनमध्ये राहाल तुमची प्रगती तितकीच कमी होते. आणि जितक्या तुम्ही गोष्टी करता की ज्या तुम्हाला अनकम्फर्टेबल फील होतात त्या तुम्ही करा. ते डायरेक्ट इक्वेशन आहे की ग्रोथ तिथेच जास्ती आहे. जी पण गोष्ट अनकम्फर्टेबल वाटते तीच करा. आणि दुसरं म्हणजे काय, रिस्क घ्यायला घाबरू नका. आपण सध्या भरपूर सिच्युएशनमध्ये रिस्क घ्यायला घाबरतो. तर तसं न करता रिस्क आपण घेतल्या पाहिजे. आता कसं असतं की एक म्हण जशी आहे, अ शिप इन अ हार्बर इज सेफ बट दॅट इज नॉट फॉर विच इट इज बिल्ट. जहाज जे असतं ते तटावर अगदी सेफ असतं, पण जहाज बनलेलंच असतं पाण्यात जायसाठी. तर बुडण्याच्या भीतीपोटी किंवा रिस्क पोटी जर ते तटावरच राहिलं तर त्याचा काहीच उपयोग नाही, त्याचा पर्पजच नाही. तर तसं आपण रिस्क बिंदास्त घेतली पाहिजे. आणि एक स्किल जी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनी म्हणजे युवांनी खास करून शिकली पाहिजे म्हणजे फायनान्शियल लिटरसी आणि लाईफ स्किल्स, जे आपल्याला स्कूलमध्ये शिकवले जात नाहीत. स्ट्रेस कसं हँडल करायचं स्कूलमध्ये माहीत नसतं. आपले फायनान्सेस कसे हँडल करायचे, फायनान्शियल डिसिप्लिनबद्दल काही नसतं. तर ह्या सगळ्या ज्या गोष्टी म्हणजे पैसे कमवायचे कसे, टॅक्स काय असतात हे अजिबात नसतं. ते सगळ्यांनी यंग जनरेशननी ह्याचं नॉलेज एन्थुझियास्टिकली घेतलं पाहिजे फायनान्सचं. का तर फायनान्स इज द बॅकबोन ऑफ अन इंडिव्हिज्युअल ॲज वेल ॲज अ फॅमिली. फायनान्स हा बॅकबोन असतो. तर त्याबद्दलचं नॉलेज तुम्ही स्वतः झालं तरी डेव्हलप नक्कीच केलं पाहिजे. का ते नॉलेज तुम्हाला नक्कीच कुठेतरी घेऊन जातं फायनान्सबद्दलचं. तर आणि लाईफ स्किल्स आणि फायनान्स हे दोन्ही विषय स्कूलमध्ये हँडल केले जात नाहीत, पण ते प्रत्येकाने शिकले पाहिजे असं मला वाटतं. खूप छान वाटलं तुमच्याशी गप्पा मारून आणि तुम्ही आला तिकडं आणि आमच्याशी एवढ्या छान छान गप्पा मारलात त्याबद्दल थँक्यू सो मच. हा होता आजचा युवा शक्तीचा कार्यक्रम जो आपण केली वेणुध्वनी 90.4 FM वरती ऐकत होतो. अपूर्वा चंद्रकांत खानोलकर यांना आपण ऐकलं, ज्या इन्फिनिट माइंड्सच्या को-फाउंडर आहेत आणि पिंक वॉरियर्सच्या प्रेसिडेंट आहेत. त्यांचा प्रवास आपण थोडक्यात ऐकला. कसा होता आजचा एपिसोड मला जरूर कळवा. त्यासाठी नंबर आहे 9019904904. मनीषा पुन्हा येईल एक नवीन कार्यक्रम घेऊन, पण तोपर्यंत तुम्ही ऐकत राहा वेणुध्वनी 90.4 FM KLE कणसू. नमस्कार.